नीट 2026 परीक्षा अचानक रद्द. पेपर फुटीचे गंभीर आरोप. सीबीआय चौकशीचे आदेश आणि आता लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार. देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडालेली आहे. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ लाईक करा आणि अशाच मोठ्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर. सत्तावनच्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय परीक्षापैकी एक असलेल्या नीट UG 2026 परीक्षेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. 3 मे 2026 रोजी झालेली नीट परीक्षा आता अधिकृतपणे रद्द करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच NTA ने 10 मे 2026 रोजी याबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केलं. या निर्णयानंतर देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झालेली आहे. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे अचानक परीक्षा रद्द का करण्यात आली. NTAच्या माहितीनुसार तपास यंत्रणांकडून मिळालेल्या गोपनीय अहवालामध्ये परीक्षेच्या प्रक्रियेबाबत गंभीर अनियमिततेचे संकेत मिळाले. प्राथमिक तपासामध्ये परीक्षेची गोपनीयता भंग झाल्याचं समोर आलं. तसंच पेपर फुटी आणि गैरव्यवहाराचे आरोपही समोर आले. परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता धोक्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला. संपूर्ण परीक्षा रद्द करण्याची मंजुरी दिली. NTAने स्पष्ट सांगितलंय की 3 मे रोजी झालेली परीक्षा आता ग्राह्य धरली जाणार नाही. म्हणजेच त्या परीक्षेचे गुण आणि प्रक्रिया पूर्णपणे रद्द समजले जाते. आता विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा द्यावी लागणार आहे. फेरपरीक्षेच्या तारखा लवकरच अधिकृतपणे वेबसाईटवर जाहीर केल्या जाणार असल्याचं NTAने सांगितलेलं आहे. या प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता CBIकडे सोपवलेली आहे. पेपर फुटी, अनियमितता आणि कथित गैरव्यवहारांची सखोल चौकशी आता केंद्रीय अन्वेषण विभाग करणार आहे. NTAने देखील चौकशीत पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. सर्व आवश्यक कागदपत्र, पुरावे आणि तपासांशी संबंधित माहिती CBIला दिली जाणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना पुन्हा नवीन नोंदणी करावी लागणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आधी अर्ज भरला आहे त्यांची नोंदणी फेरपरीक्षेसाठी कायमच राहणार आहे. तसंच विद्यार्थ्यांनी निवडलेली परीक्षा केंद्र देखील तीच राहणार आहे. NTAने आणखी एक मोठी घोषणा केलेली आहे की विद्यार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही. विशेष म्हणजे आधी भरलेली परीक्षा फी विद्यार्थ्यांना रिफंड केली जाणार आहे आणि फेरपरीक्षेचा संपूर्ण खर्च NTA स्वतः उचलणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. NTAने विद्यार्थी आणि पालकांना महत्त्वाचं आव्हान देखील केलेलं आहे. फेरपरीक्षेच्या तारखा, ॲडमिट कार्ड आणि इतर अपडेट्स फक्त अधिकृत वेबसाईटवरच जाहीर केल्या जातील. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा, फेक मेसेजेस किंवा अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नका असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. दरम्यान या निर्णयामुळे देशभरात मोठी चर्चा सुरू झालेली आहे. लाखो विद्यार्थ्यांनी अनेक महिने मेहनत करून परीक्षा दिली होती. आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्याने अनेक विद्यार्थी तणावात आहे. तर दुसरीकडे परीक्षेची पारदर्शकता आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचं अनेक शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे. आता सर्वच लक्ष लागलं आहे की ते म्हणजे CBIच्या तपासात नेमकं काय समोर येणार. पेपर फुटीच्या आरोपामध्ये कोणाचा सहभाग होता आणि फेरपरीक्षा नेमकी कधी होणार. तर मंडळी, अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी 57च्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि 57च्या पेजला फॉलो करा.